हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज रेसिपी किंवा ब्लॉग असं काही नाही, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फेशियल कसा करायचा. घरच्या घरी फेशियल कसा करायचा गृहिणीसाठी मी व्हिडिओ घेऊन येत आहे. तर प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो की पार्लरमध्ये गेलं तर किती पैसे खर्च होणार किंवा पैसे आपण बचत करत असतो. तर त्यासाठी मी घरच्या घरी आता पार्लर कसं करायचं स्टेप बाय स्टेप किंवा दोन ते 3 स्टेप जरी तुम्ही दिले बरोबर फेसला, तरी तुमचा मस्त असा फेशियल होऊ शकतो. तर तुम्ही जो किट वापरता किंवा तुम्हाला जो किट आणायचा असेल तो किट तुम्ही घेऊन येऊ शकता. 100 ते 150 रुपयापर्यंत किट येतो. जास्त महाग येत नाही. वन टाईम यूज जरी म्हटलं तर 100 रुपयापर्यंत आपल्याला किट येतो. आणि जर तुम्हाला नेहमी तुम्ही दर महिन्याला रेग्युलरी करत असाल तर तुम्ही मोठा किट घेऊ शकता. मोठा किट घेतला का आपल्याला ऑफरमध्ये भेटतो. तर अशा प्रकारे आणि हे बघू शकता. आता मी वाईनचा फेशियल किट घेतलेला आहे. तर माझ्याकडे मी 4 ऑफरमध्ये मागवले होते लास्ट टाईम मिशोवरून. तर हा एक मला ठेवला होता. तर वाईनचा आहे हा. तर फर्स्ट टाईम यूज करते मी पण. त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याचा ग्लो किंवा काही पण त्याचा तर मला अजून काहीच माहिती नाही. मी फक्त करत आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे फेशियलच्या स्टेप वगैरे किंवा फेशियल कसा करायचा. तर मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून मी करत आहे. आणि बघूया म्हणले वाईनचा फेशियल किट यूज करून अजून कधी केला नव्हता, पहिल्यांदा यूज करते म्हणून मला ट्राय पण करायचा होता की कसं आहे, याचे साईड इफेक्ट वगैरे कसे आहेत कसे नाही. म्हणून दुसऱ्यांदा आपल्याला परत घ्यायला, पण दुसऱ्यांदा हा घेणार नाही मी. पण तरी पण यूज करून बघायला हरकत नाही. आणि जर तुम्हाला यूज केल्यावर जर काही प्रॉब्लेम वाटत असेल, कोणताही फेशियल किट किंवा कोणताही प्रोडक्ट तुम्ही फेससाठी किंवा हेअरसाठी तुम्ही यूज जर करता, तर तुम्हाला थोडाही काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही ते म्हणजे काढून टाकू शकतात. त्याचप्रकारे मी तुम्हाला एक्झाम्पल देते. मी फेशियल करता वेळेस मी जी क्रीम लावली फेशियलमधली, त्या क्रीमने मला खूप जळजळ व्हायला लागली फेसला. तुम्हाला दाखवून मी 3 नंबरला क्रीम लावली होती मी. तर मला खूप म्हणजे 4 नंबरला क्रीम लावली होती. तर मला खूप म्हणजे जळजळ व्हायला लागली फेसला. 2-3 स्टेप घेतले. तर क्रीमने 10 ते 15 मिनटं मसाज करायचा आहे, जास्तीत जास्त 10 मिनटं. तर मला ना फेसला खूप जळजळ अशी व्हायला लागली. तर मी लगेच म्हणजे क्लीन करून टाकला फेस आणि मग त्याची पुढची जी स्टेप आहे ती घेतली. त्याच प्रकारचं तुम्हाला कोणताही प्रोडक्ट यूज करताना फेशियलमधला कोणतीही क्रीम स्टेप बाय स्टेप जेव्हा देतो तर यूज करताना तुम्ही ना जराही प्रॉब्लेम झाला, जळजळ वगैरे जाणवली फेसला, तर तुम्ही ते काढून टाका. असं काय नाही की ते यूजच केलं पाहिजे. तुम्ही ते नका करू, पुढची स्टेप घ्या. पुढच्या स्टेपलाही तसंच झालं तर पॅक वगैरे लावा. काय काय बघा पॅक लावल्यावरती पण जळजळ होते. तर नॉर्मल होत असेल तर ठीक आहे, पण जर जास्त प्रमाणाच्या बाहेर होत असेल तर कोणतीही रिस्क घ्यायची नाही. त्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत. तुम्ही फेशियल बघताय, फेशियल चालू आहे, पण ज्या स्टेप बघत राहा. पण ज्या आता मी थोडं स्टॉप होते, तुम्हाला सांगते की मी काय यूज केलं. सर्वप्रथम आपल्याला जे किट आपले असतात छोटे छोटे, त्याच्यावरती नंबर लिहिलेले असतात. आपल्याला जर काही कळलं नाही किंवा वाचता नाही आलं किंवा एवढं काही समजलं नाही, तर त्याच्यावरती नंबर लिहिलेले असते. फर्स्ट म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. काही याच्यामध्ये 6 किट असतात, काही याच्यामध्ये 5 असतात, काही याच्यामध्ये 7 असतात. असे वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये वेगवेगळे नंबराप्रमाणे किट असतात. तर पहिलं तर कोणत्याही फेशियल किटमध्ये आपल्याला यूज करायचं असतं ते क्लिन्झर यूज करायचं असतं. त्याच्यामध्येच असतं ते. मग ते क्लिन्झर फेस वगैरे वॉश करायचा पहिला आणि मग पुसून मग आपल्याला फेशियलला स्टार्ट करायचं आहे. तर इथं मी क्लिन्झरनी मसाज घेतलेला आहे. क्लिन्झरनी 3 ते 4 मिनटं आपल्याला मस्त असा मसाज द्यायचा आहे. आणि छान असा मसाज दिल्यावरती मग आपल्याला तो क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली डर्ट स्किन किंवा आपले स्किनवरती बघा फेस वगैरे धुतो आपण, पण घाण एवढी काही निघत नाही, आपल्याला जाणून येत नाही. पण जेव्हा क्लिन्झिंगने आपण मसाज करू आणि कॉटन घेऊ, कॉटनने बघा क्लीन करून घ्या. मी इथं तुम्हाला दाखवायची विसरले, सॉरी. पण मी सांगत आहे वाईस देता वेळेस. तर तुम्ही पुसून घ्या, म्हणजे क्लीन करून घ्या. तुम्हाला बघा फेसचं काळा निघलेलं दिसेल. क्लिन्झर ह्या प्रकारे आपल्या फेसवरती काम करतं. मेकअप वगैरे पण केल्यावरती तुम्ही क्लिन्झरनी मेकअप काढू शकता. काही साईड इफेक्ट नाही आहे क्लिन्झिंगची बॉटल भेटते, मिल्क क्लिन्झिंग भेटतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पण क्लिन्झिंग आहेत. तर तुम्ही ते यूज करू शकता. रोजच्या वापरात पण करू शकता. काही साईड इफेक्ट नाही आहे, त्याचं काही प्रॉब्लेम होत नाही. किंवा मेकअप वगैरे केल्यावर किंवा रात्री झोपताना इथं फेस वगैरे धुतल्यावरती तुम्ही क्लिन्झिंगने मसाज देऊन चेहरा क्लीन करू शकता कॉटननी किंवा टिश्यू पेपरनी.
किंवा धुवू शकता. पण तुम्हाला सांगत आहे मी, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते घेऊन यूज करू शकता. साईड इफेक्ट काहीच नाही आहे. चांगल्या कंपनीचा घ्यायचा आहे आपल्याला, लो क्वालिटी वगैरे नाही घ्यायचा. इथे बघू शकता आता मी स्टेप केलेले आहेत क्लिन्झिंगनी स्टेप झाल्या होती. 2 नंबरला येतो स्क्रब. तर स्क्रबने आपल्याला थोडा जास्त वेळ मसाज द्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं इथं मसाज द्यायचा आहे स्क्रबने काय होतं, जे आपल्या फेसला ब्लॅकहेड्स वगैरे आलेलं असतात, ब्लॅकहेड्स, पिंपल्स किंवा काही थोडंसं हे झालेलं असतं ना, स्किनचं प्रॉब्लेम काही पण झालेलं असतं ब्लॅकहेड्स वगैरेचे, किंवा काळं वगैरे पडलेलं असतं, ते सगळं म्हणजे क्लीन होण्यास मदत होती. एवढं होत नाही पण तरी पण भरपूर अशी मदत होती स्क्रबचा हा उपयोग आहे. आणि स्क्रब आपल्याला मसाज कसा करायचा आहे तर एकदम हलवारपणे करायचा आहे. बघा मी आईजवरती डोळ्यावरती मी जे मधल्या करंगाईच्या बाजूच्या बोटाने करत आहे, तर आपल्याला डोळ्यावरती ह्याच बोटाने करायचा आहे मसाज. तर डार्क सर्कलला पण खूप म्हणजे आराम भेटतो, कमी होण्यास मदत होती. रोजही तुम्ही करू शकता क्लिन्झिंगने. रोज तुम्ही डोळ्याच्या भोवती किंवा फेसला मसाज करू शकता रात्री झोपता वेळेस, आणि क्लीन करून झोपू शकता. काही प्रॉब्लेम होत नाही. जर डार्क सर्कल वगैरे असेल तर तुम्ही या प्रकारे डोळ्याच्या वरती वर्तुळाभोवती अशा प्रकारे मसाज करा. मग जास्त जोर नाही द्यायचा, त्या बोटाने हलक्या हातानेच करायचा आहे. तर मला थोडं डार्क सर्कल आलेलं, डार्क सर्कल नाही बोलणार मी, माझे डार्क सर्कल नाही आहे. तर मला डोळ्यांचा थोडासा लास्ट टाईम मी जे माझे जुने व्हिडिओ सांगितलेलं आहे, मला डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे इन्फेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे डोळ्याला असं झालं, तर लवकरच मी दवाखान्यात जाणार आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवून. असो, तर इथं आपलं फेशियलचं आपण बघूया. इथं स्क्रबचं स्टेप चालू आहे. तर आपल्याला इथं वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, ते पाणीसुद्धा हातामध्ये घ्यायचं आहे. थोडं त्या पाण्यामध्ये आपल्याला थंड पाणी घेतलं तर अजून चांगलं, पण मी थंड नाही घेतलं, साधं नॉर्मल वॉटर घेतलेले आहे. तर थंड पाणी जर घेतलं ना तर अजून चांगलं, थंड पाणी घेतलं तर अजून चांगलं. आणि इथं ह्याच्यामध्ये मी रोज वॉटर टाकलेलं आहे. तर रोज वॉटर आपल्याला अर्धा बूच किंवा 2-3 थेंबही टाकू शकता, पण मी इथं अर्धा बूच म्हणजे 1 चम्मचभर असं टाकलेलं आहे रोज वॉटरनी पण छान असं ग्लो येतो. रोज वॉटर आणि पाणी हे आपल्याला फेशियल करता वेळेस यूज करायचं आहे हातावरती. म्हणजे स्किन अशी ड्राय पडू द्यायची नाही आहे. क्रीम वगैरे लावल्यावरती आपल्याला ओलसर असं स्किन ठेवायची आहे, आणि डोळ्यावर पण जाऊ द्यायची नाही. डोळ्यात गेल्यावर पण डोळ्यांना म्हणजे आगागोरे होती, तर डोळ्याकडे पण थोडं लक्ष द्यायचं आहे. आणि इथं बघू शकता मी आता स्क्रबनी माझा मसाज झालेला आहे 4 ते 5 मिनटं. आणि तुम्हाला जर जास्त ब्लॅकहेड्स वगैरे असेल किंवा तुम्हाला ओपन पोर्स वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी स्टीम घेऊ शकता. पुसायचं नाही, स्टीम घ्यायची आहे. तर मी स्टीम वगैरे काही घेत नाही. ज्यांना ब्लॅकहेड्स वगैरे असेल, रिमूव्ह करायचे असेल ब्लॅकहेड्स किंवा पिंपल्स असेल, त्यांनीच हे झालं ना आपलं स्क्रब झाल्याच्या नंतर पुसायचं अजिबात नाही, फक्त डोळे पुसायचे, स्किन तशीच, फेस तसाच ओला राहू द्यायचा आहे. आणि 4 ते 5 मिनटं स्टीम घ्यायची आहे पूर्ण चेहऱ्यावरती पाणी सुटेपर्यंत. आणि नंतर मग स्टीम फक्त डोळ्याची पुसून मग आपल्याला जे ब्लॅकहेड्स रिमूव्हर असतं, ब्लॅकहेड्स रिमूव्हरने आपल्याला जिथे ब्लॅकहेड्स आहे किंवा पिंपल्स आहे तिथे आपल्याला हे करून घ्यायचं आहे, काढायला मदत होती त्या रिमूव्हरने. तर रिमूव्हर पण अगोदर धुवून घ्यायचं आहे. धुवून म्हणजे जे आपण स्टीम जे पाणी गरम होतं त्याची पिन काढायची. पिन काढल्यानंतर ते रिमूव्हर त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे ते कसं काही साईड इफेक्ट किंवा काही इन्फेक्शन वगैरे होत नाही. 1-2 मिनटं त्यात गरम पाण्यात घालून मग ते स्वच्छ पुसून घ्यायचं कॉटन. नंतरच आपल्या फेसला यूज करायचे. जितक्या वेळेस आपण ते यूज करू, महिन्यातून किती वेळेस येतात तितक्या वेळेस आपल्याला तीच काळजी घ्यायची. नंतर यूज करून झाल्याच्या नंतर ठेवता वेळेसही आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे ब्लॅकहेड्स रिमूव्हरची पण. म्हणजेच आपल्याला काही साईड इफेक्ट्स होत नाही या प्रकाराने. आणि नंतर मग आपल्याला बघू शकता आता मी इथं घेतलेलं आहे 3 नंबरला जेल घेतलेला आहे. तर जेलने काय होतं, जे आपण ब्लॅकहेड्स वगैरे काढू, पिंपल्स वगैरे काढू, ते आपले जे ओपन पोर्स खुले होतात, तर त्यावेळी मग जेल लावायचं आहे. ते जेल आहे ना ओपन पोर्स आपल्याला बंद करण्यास मदत होते. आणि चेहरा पण खूप छान असा होतो जेलने. तर जेवढे मसाज आपल्याला जास्त देतात तेवढे द्यायचे, पण एवढे पण जास्त नाही द्यायचे. आपला 1 तासाच्या आत अर्धा तासपर्यंत आपला मसाज फेशियल आपला झाला पाहिजे. जर ब्लीच वगैरे केली, स्टीम वगैरे दिली तरच आपल्याला परफेक्ट 1 घंटा लागतो. पण मी इथं ब्लीच वगैरे पण नाही केलेली, स्टीम वगैरे पण नाही दिली किंवा ब्लॅकहेड्स रिमूव्हर पण नाही केले, तर मी अर्ध्या तासामध्ये माझा फेशियल फिनिश करते.
आणि एवढं काय स्टेप पण देत बसत नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप केलेले आहे. पण इथून पुढं नंतर मी जे मला गरजेचे वाटतात स्टेप, हे बघू शकता, हे पॉईंट आहेत जे आपण नोजपासून ते डोळ्यापर्यंत जे पॉईंट दाखवले तुम्हाला मी. तुम्ही बघितलं नोजचं कसं केलं मी. नोजपासून ते इथं पॉईंट आपले प्रेस करायचा असतो, जास्त जोरात पण नाही. ते पॉईंट प्रेस केल्याने आपले स्किनला जास्त म्हणजे चांगला फरक येतो, ग्लो वगैरे पण चांगला येतो. ते मेन पॉईंट असतात. डोकं वगैरे दुखत असेल तर आपल्याला डोकं वगैरे थांबण्यासाठी मदत होते किंवा एकदम रिलॅक्स होतं. आणि अशा प्रकारे फेशियल व्यवस्थितपणे केलं, आपलं फेसचं जे ब्लड आहे ते सर्क्युलेशनमध्ये येतं आणि म्हणजे काही म्हणजे आपला प्रॉब्लेम असेल ते आपल्याला कमी होण्यास मदत होते. बघू शकता मी स्टेप बाय स्टेप जे दाखवते ते अशा प्रकारे स्टेप आहे ते तुम्हाला समजण्यासाठी सर्वात प्रथम तर दाखवत आहे. नंतर तर मी ज्या प्रकारे करते नॉर्मली एकदम तसाच मसाज केलेला आहे, तुम्ही पण बघता. आणि तो ग्लो बघू शकता, गालावरती किती छान असा ग्लो आलेला आहे. आता इथं डार्क सर्कल, तुम्ही डार्क सर्कलच म्हणाल, पण माझा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तर जिथं डार्क सर्कल आपल्याला असेल तिथं आपल्याला करंगळीच्या बाजूच्या बोटाने आपल्याला मसाज द्यायचा आहे हलवारपणे. बघू शकता मी मसाज कसा दिला आहे. आणि मसाज छान असा हलक्या हाताने द्यायचा आहे. परत कपाळावरती आपल्याला असा मसाज करायचा आहे. ॲब्रो वगैरे व्यवस्थित सर्व काही मसाज करून घ्यायचं. आणि घाई अजिबात, इथं व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे म्हणून तुम्हाला घाई दिसत असेल तर घाई नाही, एकदम शांतपणे आपल्याला मसाज करायचा आहे. जेवढा घाईत मसाज करू तेवढा चेहऱ्याला आपल्याला प्रॉब्लेम येतो, हे पण लक्षात घ्या. ह्या टिप्स आणि ज्या मी टिप्स सांगते ज्या पार्लरच्या, प्रत्येक म्हणजे अशी गोष्ट दाखवता वेळेस, तर ह्या टिप्स तुम्हाला कोणीही ब्युटिशियन किंवा कोणीही पार्लरमधले सांगणार नाही, हे मी सांगत आहे पहिल्यांदा. भरपूर असे ब्युटिशियनचे व्हिडिओ बघितले, त्यांनी असे काही जे मेन टिप्स असतात ते टिप्स, काही महत्त्वाच्या टिप्स असतात त्या टिप्स सांगितल्या नाही. बघू शकता मी डोळ्याच्या भोवती असा मसाज आपल्याला करायचा आहे दोन्ही डोळ्यांना, किंवा दोन्ही डोळे बंद करून जमत नसेल तर एका डोळ्याला. आणि स्किन व्यवस्थित अशी हे झाली पाहिजे, क्रीम बरोबर आपल्या फेसमध्ये ॲब्झॉर्ब झाली पाहिजे. फास्ट नाही, एकदम स्लोली शांतपणे आपल्याला मसाज करायचा आहे. आपल्या फेसला पण रिलॅक्स वाटेन असा. आणि जे पॉईंट मी दाखवले आहेत ॲब्रोच्या वरचे किंवा नोजच्या इथून वरतून हात घेतो आपण ॲब्रोच्या इथे, तो पॉईंट दाखवला आहे. परत डोक्याचा म्हणजे फोरहेडचा जो पॉईंट असतो, तुम्ही म्हणता ताई डोकं वगैरे तर नाही, प्रत्येकाला समजेल असं नाही, तर फोरहेडचा जो भाग आहे तिथला पण मसाज केला, तोही तुम्हाला मी दाखवला. तिथलाही मसाज मी अशा प्रकारेच केल्यानंतर पॉईंट प्रेस केलेले आहे. तर हलवारपणे एकदम ते पॉईंट प्रेस करायचे आहे, जेणेकरून आपल्याला काही त्रास नाही झाला पाहिजे जोरात प्रेस केलं. स्किन बघू शकता किती छान अशी स्किन झालेली आहे. आणि आता इथं मी ते क्लीन करून घेतलेलं आहे, जेल स्किन क्लीन करून जेल आहे. आणि इथं बघू शकता आता मी हे घेतलेलं आहे, क्रीम घेतलेली आहे. तर क्रीम आपल्याला चेहऱ्याला ग्लो येतो. जेवढी क्रीमने आपल्याला किती याच्यामध्ये बघतो, म्हणजे प्रत्येक क्रीम किटवरती ना वेगवेगळे थोडंसं टायमिंग दिलेलं असतं. तर ह्याच्यावरती लिहिलेलं आहे 10 ते 15 मिनटं आपल्याला मसाज द्यायचा आहे. तर मी जास्त नाही दिला, फक्त 5 मिनटं दिला, कारण की ही क्रीम लावल्या मला खूप फेसला ना अशी जळजळ व्हायला लागली. माझी स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळं मला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं मी ना लवकर काहीच करत नाही स्किनला. फेशियल, ब्लीच, ॲब्रोसुद्धा लवकर करत आहे. ॲब्रो केल्यावर पण मला खूप त्रास होतो. आणि हेअर कलर पण बघितला मी किती वर्षांनी हेअर कलर केलेला आहे, ते पण म्हणले व्हिडिओमध्ये मला दाखवायचं आहे, त्यासाठी मी म्हणले हेअर कलर करू. आणि फेशियल पण मी आता 2 वर्षांनी फेशियल करत आहे. गेल्या वर्षी केला होता, 1.5 वर्षापूर्वी केला असेल, 1.5-2 वर्ष झालेले आहे. त्याच्यानंतर मी फेशियल करत आहे. तर मी फेशियल ना ऑक्सीब्लास्ट जो फेशियल आहे तो फेशियल करते. तो टाईटनिंगचा आहे, तो ऑल स्किन टाईप आहे. तो नक्की तुम्ही यूज करा. मला तुम्ही ते प्रोडक्टचं नाव म्हणजे विचारा तुम्ही कोणतं आहे काय, तुम्हाला मी पर्सनली त्या फेशियल किटबद्दल सांगेन. आणि तो फेशियल किट पण दाखवून तुम्हाला करून त्याच्यासोबत पण फेशियल, पण तो पुढच्या महिन्यात. आत्ता हा केलेला आहे किंवा 20 दिवसांनी. आणि फेशियल केल्याच्या नंतर आपल्याला लगेच हे पण जे मी टिप्स सांगते छोट्या मोठ्या पार्लरबद्दल, त्या मी परत एकदा सांगते, कोणीही फॉलो करत नाही, म्हणजे सांगत नाही, मी सांगते तुम्ही नक्की फॉलो करा. जर घरी करत असाल फेशियल वगैरे कोणतेही काही पण पार्लरमधले, तर तुम्हाला मी सांगते फेशियल केल्याच्या नंतर आपल्याला फेशियल तर घरी करू, तर आपल्याला फेशियल नाईटलाच करायचं आहे, म्हणजे झोपताच फेशियल करायचं आहे. आणि झोपताच फेशियल केल्याच्या नंतर आपल्याला
फेसला काहीच यूज करायचं नसतं, फक्त थंड पाण्याने फेस धुवायचा असतो. आणि जे जेल येतं प्रत्येक क्रीममध्ये, फेशियल किटमध्ये येत नाही, काहीमध्ये येतं, काहीमध्ये नाही येत. तसं आता सिरम येतं बघा, सॉरी जेल म्हणले, सिरम येतं, तर सिरम लावायचं आहे, टॅप करायचं आहे किंवा थोडासा मसाज द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मग झोपायचं असतं. म्हणजे नाईटला फेशियल केल्यावरती त्याचा फरक खूप छान असा जाणवतो. आणि जर दिवस सकाळी किंवा दुपारी आपण फेशियल करू तर संध्याकाळपर्यंत एवढं काय त्याचा ग्लो येत नाही, पण रात्री झोपताच फेशियल करू तर सकाळी खूप छान असा ग्लो येतो. हा माझा अनुभव आहे. भरपूरही पार्लरमध्ये असं सांगितलं जातं. आणि बघू शकता आता मी इथं मास्क घेतलेला आहे. मी क्रीम काढून टाकली. क्रीमचं मी जास्त क्रीम बघितलं मसाज केला नाही, 10 ते 15 मिनटं मसाज करायचा होता, तर मी ते क्रीम काढून टाकली. खूप जळजळ झाल्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रोडक्ट लावल्यावरती प्रॉब्लेम होत असेल तर ते लगेच रिमूव्ह करून टाका. आणि इथं मी पॅक लावला, तुम्ही अशा प्रकारे पॅक लावला तर अशाच प्रकारे तुम्हाला पॅक लावायचा आहे. खालून वरच्या साईडला न्यायचं आहे पॅक, वरतून खाली आणायचं नाही. कुठलाही पॅक किंवा कोणताही हे करताना तुम्ही ब्लीच वगैरे पण करता वेळेस. आणि मी पहिलं तर सर्व फेसला लावून घेतलं. आणि ह्याचा टायमिंग काही नसतो, फॅन चालू करायचा, मस्त असं सुकू द्यायचं. सुकल्याच्या नंतर मग आपल्याला सुकू द्यायचं. सुकल्याच्या नंतर मग आपल्याला फेस वॉश करायचा आहे. तो पण थंड पाण्याने पहिलं हे करून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचं टिश्यूने किंवा तुमच्याकडे स्पंज वगैरे असेल त्याने, किंवा नॉर्मल असं थंड पाण्यामध्ये रुमाल बुडवून बघा, आम्ही असं रुमाल बुडवलेलं, माझ्याकडे स्पंज वगैरे नाही होते ते मी सर्व टाकून दिले, यूज करत नाही म्हणून. मग मी नरम असा रुमाल होता, हँड रुमाल, तर मी तो घेतलेला आहे. मग तोच थंड पाण्यात भिजून घेतला, थोडंसं पाणी निथून घेतलं आणि त्याने असं नॉर्मल हाताने आपल्याला पुसून घ्यायचं. असं जास्त जोरात नाही फेशियल वगैरे केलं, फेशियल ब्लीच केलं, एकदम नॉर्मल. नंतर मग मी थंड पाण्याने वॉश करून घेतलं. साबण वगैरे काही लावायचं नाही फेशियल केल्यावर. डायरेक्ट 7 ते 8 तास काही साबण, पावडर, क्रीम वगैरे काही नसती लावायची. फक्त आपल्याला टिकली लावू शकतो बस, आणि लिपस्टिक एक बस, अजून काही नाही. जर बाहेर जर जायचं असेल तुम्हाला फेशियल केल्या आणि उन्हात पण जायचं नसतं, फेशियल केल्यावर आपल्याला उन्हात जायचं नसतं आणि नॉर्मल हातानेच टॉवेलने फेस पुसायचा असतो. बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे. आणि आता मी इथं लावत आहे जेल पॅक लावून झालेला आहे. सॉरी, मी इथं ना हे लावत आहे, मी पण विसरले आता बघा, सॉरी, इथं जेल लावत आहे. थोडं डिस्टर्ब झाले होते, तर इथं बघा जेल मी ओतून घेतलं हातावरती. जेल सिरम आहे हे तुम्ही लावू शकता. सॉरी, जेल नाही, सिरम आहे हे. तर हे तुम्ही फेसला लावायचं आहे, थोडासा मसाज द्यायचा आहे. नाही मसाज दिला तरी पण चालतं, पण इथे जास्त होतं ह्याच्यामध्ये, मग मी ते ना थोडंसं मसाज देत होते. मसाज दिलेलं पण चांगलंच असतं, काही प्रॉब्लेम होत नाही. तर ते मी हाताबिताला पण यूज करत होते, त्याच्यामध्ये खूप होतं. मी अजून एकदा घेतलं होतं आणि ते नंतर मग सोक होतं, तर मी नंतर झोपता वेळेस परत मग लावलं. बाकीचं होतं ते फेसवरतीच. आणि डायरेक्ट सकाळी आपल्याला फेस धुवायचा असतो. आणि या प्रकारे आपल्याला आपली फेसची काळजी घ्यायची असते. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही विचारायचं असेल, तुम्ही व्हिडिओच्या द्वारे विचारू शकता, सॉरी कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. कसा वाटला फेशियल बघा, मस्त आला की नाही, ग्लो झाले की नाही आपल्या घरच्या घरी, मस्त असा फेशियल. वाचले की नाही पैसे? कोणाकोणाला हा व्हिडिओ आवडला पैसे वाचवण्याचा नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि तर ही टिकली लावत आहे मी, मस्त असा बघा कसा मस्त असं लुक आलेला आहे. टिकली वगैरे लावलेले आहे. व्हिडिओ आवडतात की नाही ताई ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी असेच व्हिडिओ घेऊन येईन, ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि मला नक्की याच्यावरती कमेंट करून सांगा कसा झाला माझा फेशियल, आणि माहिती आवडली की नाही, आली की नाही स्माईल चेहऱ्यावरती फेशियल केल्यावरती बघा. चला तर भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.